सगळ्या आपलं साप्ताहिकी भगवद्गीता कार्यक्रमामध्ये सगळ्या भक्तांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि श्लोक क्रमांक 15 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपल्याला शुद्ध भक्तीचे फळ, शुद्ध भक्तांसाठी पुनर्जन्म नाही, तर शुद्ध भक्तीचं फळ काय असतं की त्या फळामुळे भक्तांना पुनर्जन्म नाही, कसं पुनर्जन्म प्राप्त नाही होत, का होत नाही, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या या आजच्या सत्राला. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आपला श्लोक आहे, माम उपेते पुनः जन्म दुःखालयम अशाश्वतम न आप्नुवन्ति महा आत्मनः संसिद्धिं परमां गताः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गतः. जन्म दुःखालयम अशाश्वतम न आप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गताः. मामुपेत्य पुनः जन्म दुःखालयमशाश्वतं न आप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गतः. न आप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गताः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्थ भावार्थ तथा तात्पर्य प्रभुपदींच्या द्वारा. आत्मजन या दुःखमय वर्तुळ येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःख परिपूर्ण आहे, आणि म्हणून स्वाभाविकच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परमलोकांचे वर्णन प्राकृत दृष्टीच्या अतीत तथा अवर्णनीय आहे, आणि हे परम लक्ष आहे. तसेच महात्मजनांचेही ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्या योगे ते दिव्य भगवत सेवेमध्ये इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सान्निध्याविना इतर काहीही नको असते. ही जीवनाची पूर्णावस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आलाय. या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मा जन परमश्रेष्ठ असतात. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनः शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयत्कमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं हरिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे
निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी इति नामिने जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. आज इथे जमलेल्या सगळ्या भक्तांचं स्वागत आहे. आम्ही जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान, राधा गोपीनाथजी, राधा कुंज बिहारी, राधा माधव यांच्या चरणावर आपले नमस्कार करतो. आप कृपेची याचना करताय. विशेष म्हणजे इथं जमलेले जे भक्त आहेत की जे भगवद्गीता ऐकण्यासाठी जमा झाले, आपला अनमोल वेळ त्यांनी यासाठी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांची मी कृतज्ञ आहे. आणि मी कृपेची याचना करते की मी काही बोलू शकेल याच्यावर. आम्ही बघितलंय की 14व्या अध्यायामध्ये जेव्हा सांगितलं गेलं की जो भक्त अनन्य भावाने म्हणजे मनापासून अगदी कुणाकडे आकर्षित नव्हता, फक्त कृष्णांवर आकर्षित होऊन जे भगवंताची भक्ती करतात असे जे लोक आहेत त्यांनी स्मरण करतो, भगवंताचं स्मरण करतो. त्यांनी स्मरण केलं तर ते त्यांच्यासाठी सुलभ होतात. कृष्ण त्यांच्यासाठी काय सुलभ होतात. आणि आता पुढे प्रश्न निर्माण होतो की जर एखाद्या व्यक्तीला सतत कृष्ण स्मरण करण्याची प्रेरणा मिळते तरी कशी, तर त्याचं उत्तर आता या श्लोकात आहे. कशी मिळते त्यांना ती प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे काय प्राप्त होतं. ते सतत कृष्णाचं स्मरण करतात आणि मग त्यांना याद्वारे प्राप्त होतं की ते पुन्हा या भौतिक जगात जन्म घेत नाही. असंच आपण भागवतामध्ये श्लोक पाहिलेला आहे. अजून भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आपल्या की कोणत्या श्लोकामध्ये सांगितलेलं आठवतं का आपल्याला? न तत् भासयते सूर्यन शशांकन पावक यत् गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमं मम. आणि अजून यम प्राप्य न निवर्तन्ते तत् धाम परमम. 8व्या अध्यायातच 21व्या श्लोकात सांगण्यात आलेला आहे. आणि हे सर्व सांगितलं का सांगितलं गेलंय? कारण आपला विश्वास कमजोर असतो ना. आपण जोवर आपल्याला प्रमाण मिळते तोवर आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, आणि त्यामुळे आपल्याला प्रमाणांद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर आपले जे आचार्य आहे ते सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. श्रीधर स्वामीजी तर माम उपेत्य हा जो शब्द आलेला आपल्या श्लोकामध्ये, माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वत, ते स्पष्ट करतात की माम उपेत्य म्हणजे केवळ भगवानाचे तेज नाही किंवा ब्रह्मज्योती नव्हे. ब्रह्मणमध्ये जे प्रवेश करतात ते ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात. तर स्वतः श्रीकृष्णांच्या चरणांची त्यांना प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्यावर संसार चक्राचा पूर्ण अंत होतो. न आपणोंती महात्मन बोलण्यात आलेलं आहे. तर बलदेव विद्याभूषण स्पष्ट करतात महात्मा कोण, तर हा शब्द सामान्य पुण्यवान व्यक्तीसाठी नाहीये, तर कुणासाठी आहे? वासुदेव सर्व जाणणारा, म्हणजे ज्याचे मन, बुद्धी आणि प्रेम सर्व कृष्णांसाठी समर्पित झाले अशा भक्तांसाठी पुनर्जन्माचा प्रश्नच राहत नाही. हा जो श्लोक आहे तर तो श्लोक आपल्याला होमवर्क साठी आहे. जीव गोस्वामीजी म्हणतात की मुक्तीचे अनेक प्रकार असले तरी भक्तांची अंतिम इच्छा मुक्ती नसते, तर भगवंतांची प्रेममय सेवा करणे ही असते. आणि त्यामुळे भक्त
वैकुंठ किंवा गोलोक तिथं जाण्यास इच्छुक नसतात, पण जर गेलेच तर तिथं ते काय म्हणतात, नित्य सेवा प्राप्त व्हावी. भक्तिविनोद ठाकूरांचे आपण भजन ऐकतोय रोज सकाळी. त्यात त्यांनी पण बऱ्याच वेळ आम्हाला तेच सांगितलंय. अगदी विनवणी करून करून त्यांनी भगवंताच्या चरणांवर स्वतःला हंबल होऊन प्रार्थना केलेली आहे, की माझ्या सेवा प्राप्त व्हावी आणि तुमच्या चरधुली कणाचा मला संग व्हावा. ते म्हणतात की संसार एक मोठा प्रवासगृह आहे. इथे कोणी कायमचे राहण्यासाठी आलेले नाही. जो हे समजतो तो भगवंताकडे धावतो. आपण हे घरात राहतोय, हे शरीर सुद्धा एक घर आहे. हे आपल्याला किरायाने दिलेलं आहे. आपण इथे जास्त दिवस 11 महिन्याचा किराया केला जातो आजकाल तर. 11 महिने झाले की घर मालक आपल्याला घर खाली करायला लावतो किंवा परत एक्सटेंड कॉन्ट्रॅक्ट होतोय. तसा हा पण आपल्या शरीराचा पण एक कॉन्ट्रॅक्ट झालेले काही आपल्या कर्मांनुसार मागील जन्मांच्या पापपुण्यानुसार काही दिवसांसाठी काही वर्षांसाठी आपल्याला शरीर देण्यात आलेलं आहे आणि जसं हे हा कालावधी समाप्त होतो आपल्याला परत जावं लागतं. मग आपल्या फलानुसार आपण आता सकाळी ऐकलं की भूलोक, स्वर्गलोक आणि मध्यलोक याच्यामध्ये रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी लोक कसे राहतात ते आपण सकाळीच ऐकलं. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर संसार सोडणे म्हणजे घर सोडणे नव्हे, तर कृष्ण विस्मृती सोडणे म्हणजे आपण जे कृष्णाला म्हणजे विसरून गेलो आहोत, आपल्याला स्मरण करायचंय, तर ती स्मरणागती जागृत करायची, तेव्हा जीव आध्यात्मिक जगतात प्रवेश करतो. प्रभुपादांनी पण आपल्याला वारंवार सांगितलंय दिस वर्ड इज नॉट अवर होम. आणि आपण आज तात्पर्यामध्ये पण आजच्या श्लोकामध्ये बऱ्याच वेळा ऐकलं आणि प्रभूजीने आपल्याला खूप सुंदर रीतीने समजून सांगितलंय. आपण परदेशात जर गेलो तर परदेशात काय कुणी किंवा आपल्या भारतात येतात ते कुणी भारतीय आहे, कुणी अमेरिकन आहे, कुणी वेगळे वेगळे रशियन वगैरे. स्वर्गात गेले तरी जन्म मृत्यू आपल्याला समजा आपण आता भारतातलो आपण अमेरिकेत गेलो तर जितक्या दिवसासाठी आपल्याला विजा मिळाला असेल, पासपोर्ट मिळाला असेल, त्याप्रमाणे आपण जितके दिवस राहू शकतो तितके. पण जशी ती कालावधी समाप्त होत आहे आपल्याला परत काय करावं लागतं, आपल्या इथं म्हणजे भारतात परत आपण भारतीय इथं भारतात यावं लागतं. आणि जे परदेशी लोक आपल्या भारतात येतात त्यांना त्यांचा कालावधी संपला म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात जावं लागतं. तर आमचे जे भक्त आहेत किंवा वरिष्ठ भक्त आहेत किंवा आमचे जे गुरु आहेत ते सुंदर रीतीने आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात. एक मासा पाण्याबाहेर किती सुंदर ठिकाणी ठेवला तरी तो सुखी होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा कृष्णांपासून दूर राहून सुखी होऊ शकत नाही. भौतिक सुखे तात्पुरते आहेत, परंतु कृष्ण प्रेम शाश्वत आहे. आपण रेल्वे स्थानकावर गेलो तिथे घर बांधत नाही, तसे संसार मुक्काम नसून प्रवास आहे. खरे गंतव्य स्थान म्हणजे गोलोक वृंदावन आहे. आपण रेल्वेच्या डब्यात बसतो, आपली सीट असते अमुक अमुक नंबरची, आपण त्याच्यावर जो जेव्हा आपलं स्टेशन येतं तोपर्यंत आपण त्याच्यावर बसू शकतो. पण जसं स्टेशन आलं आपण खाली उतरावंच लागतं. आपण त्याच्या हक्क नाही गाजवू शकत, बसू नाही शकत. तर महात्मे आपल्याला सांगतात की संकटामुळे निराश होत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की मी या जगाचा नाही, मी कृष्णाचा आहे. आणि खरं बघायला गेलं तर काय, लोक सुख शोधतात परंतु कुठे शोधतात ते चुकीच्या ठिकाणी. आपण जर वाळवंटात पाणी शोधायला गेलो तर आपल्याला निराशा मिळेल, परंतु कृष्ण भक्तीत शाश्वत आनंद मिळतो. ह्या जगात नाव काय ह्या जगाचं, दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखालय आहे आणि ते सुद्धा अशाश्वत आहे, टेम्पररी आहे. आज न उद्या ते नष्ट होणारच आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला उदाहरण देण्यात येतं की मोबाईलची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागते, पण आत्मा किती भौतिक सुखांनी चार्ज केला तरी रिकामा वाटतो, तो कधीच चार्ज होत नाही. चार्ज करण्याचं मुख्य साधन काय, कृष्ण नाम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. जगात आपल्याला कायमचं नाही राहायचंय. धन, पद, सौंदर्य, सत्ता सर्व सर्व नष्ट होणार आहे. म्हणून त्याचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे? भगवंताच्या उपयोगासाठी, भगवंताच्या सेवेसाठी, स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी नाही. आपण किती इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सुख प्राप्त होणार नाही, त्याच्यातून आनंद प्राप्त होणार नाही. आणि आपल्याला माहित आहे मृत्यू अटळ आहे. आज नाही तर उद्या ज्याचा जन्म झालाय त्याला जावंच लागणार आहे, त्याचा मृत्यू होणारच आहे. तर मृत्यूची आठवण निराशेसाठी नाही करायची, तर आपल्याला सजगतेसाठी करायचे. आपल्याला म्हटलं जातं ना की आज न उद्या मरायचंय. अरे तुम्ही मला मृत्यूची का आठवण दिली? मला कसं तरी होतंय, धडधड धडधड होतंय. नाही, तर आपल्याला ते आपण सतर्क व्हावं आणि आपल्याला अंतिम समय आपल्याला भगवंताचं नाव आपल्या मुखावर यावं याची आठवण करून देण्यासाठी करण्यात आलेली. खरं आपण भगवद्गीतेत पुष्कळ पाहिलंय की त्याच्यात म्हटलेलं आहे की जे उदार भक्त आहेत, उदार हा सर्व एव ते ज्ञानी त्वाम एव मे मतम अस्तित सही युक्त आत्मा माम एव अनुत्तमा गती. म्हणजे जे उदार भक्त आहेत आणि भगवंताच्या ज्ञानामध्ये स्थित झाले आहेत ते भगवंताप्रमाणेच आहेत असे भगवंत म्हणतात. त्यांनी सांगितलंय आणि ते भगवंताच्या सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे खचितच भगवंताच्या अर्थात सर्वोच्च लक्षणाची ते प्राप्ती करतात. आणि भगवंत म्हणतातच आहे. आपण जर त्यांचा एक श्लोक ऐकला तर कोणते भक्त त्यांना प्रिय आहेत हे आपल्याला 7व्या अध्यायाच्या श्लोकांमध्ये आपल्याला समजून येतं की त्यांना कोणते कोणते भक्त प्रिय आहेत. खरं यश कशात आहे? मोठं घर, गाडी, प्रॉपर्टी, चांगली मुलं मुली, नवरा चांगला, बायको चांगली, याच्यात नाहीये. तर खरं सुख जे आहे ते कृष्ण स्मरणात जीवन व्यतीत करण्यात आहे. आपण कदाचित त्याच्याशी सहमत असाल आणि सहमत असाल अजूनपर्यंत जर सुरुवात केली नसेल तर आपण सुरुवात अगदी आपण म्हणतो ना की ते युद्ध सुरू होतं तेव्हा ते काही हे करून देतात त्याप्रमाणे आपल्याला सतर्क होऊन केवळ आणि केवळ आपल्याला कृष्ण स्मरणात राहण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. जसं कोरोना आला होता काही दिवसांपूर्वी आणि पूर्ण जीवनच आपलं अस्तव्यस्त झालं होतं. कुठे जाण्या येण्यास मनाई होती, बंद करण्यात आलं होतं तसं सगळीकडे. तर काय जे भक्त होते त्यांनी त्याचा उपयोग छान प्रकारे केला आणि त्यांनी भक्ती वाढवली, त्यांचे क्लासेस वाढवले आणि भक्तांना घरी बसूनच कसं कृष्ण स्मरण करता येईल, कसं जास्तीत जास्त भक्तीमध्ये व्यस्त राहता येईल ते त्यांनी आपल्याला शिकवलं. तसंच आपण सुद्धा दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करायचा. जे आपल्याला माहित झाले ते आपल्याला दुसऱ्याला सांगायचं. आपल्यापर्यंत सीमित नाही ठेवायचं आणि प्रत्येक दिवस आपल्याला भगवंताच्या जवळ नेतोय की दूर याचं आपल्याला परीक्षण करायचंय. आता नारद मुनी आणि 2 साधक यांची कथा येते. एका साधकाने विचारलं की मला मुक्ती कधी मिळेल? नारदांनी सांगितलं अनेक जन्मांनी. त्यांनी भगवंतांना विचारून सांगितलं ही एक कथा आहे, थोडं वेगळ्या पद्धतीने आहे. तो निराश झाला. अरे अनेक जन्मांनी, आत्ता का नाही, या जन्मात का नाही? दुसऱ्याला सांगितलं या झाडावरील पाने जितकी आहेत ना तितकी जन्म घेतल्यानंतर तुला भगवत धाम प्राप्त होईल आणि तुझी मुक्ती होईल. तर तो अगदी आनंदाने नाचू लागला. अरे मला मिळणार आहे ना मुक्ती, मग अजून काय पाहिजे? आणि त्याच्या धैर्याने व भक्तीने त्याला तत्क्षणी भगवंताची कृपा मिळाली. म्हणून आपण पेशन्स जे म्हणतो ना की आपल्याला पेशन्स नाहीये, आपल्याला पेशन्स ठेवून आपल्याला भगवंतावर विश्वास ठेवून भगवंत जे मला देणार आहे, देणार तर आहे ना नक्कीच. मग कशाला मी त्याचा विचार करू? मी माझं कार्य जे मला सोपवलंय ते करत राहायला पाहिजे.
कृष्ण प्राप्तीची उत्कंठा असेल तर प्रवास सुद्धा आनंदमय होतो. आपल्याला बरेच ग्रंथातून सुद्धा पाहायला मिळतात उदाहरणं. ध्रुव महाराज तपस्या करण्यासाठी कशासाठी गेले होते? त्यांना ब्रह्मदेवापेक्षाही मोठं राज्य होतं, त्यांच्या राज्यापेक्षाही. पण जेव्हा तपस्या केली तर त्यांना स्वतः भगवंत डोळ्यासमोर प्रगट झाले. तर तेव्हा ते काय म्हणाले? त्यांना सांगितलं गेलं की काय तुला वर मागायचंय तो माग. पण त्यांनी काय सांगितलं? मी काच शोधत होतो, पण मला आता हिरा मिळालाय, मला आता काही नको. तसंच प्रल्हाद महाराजांवर आपण बरेच वेळ ऐकलंय की असंख्य संकटे आली, पण त्यांनी संसारातील सुख मागितले नाही. तर काय मागितलं त्यांनी? भगवंतांची सेवा मागितली. भरत महाराज सर्व राज्यपाठ सोडून गेले, पण केवळ थोड्याशा आसक्तीमुळे, हरणावरील आसक्तीमुळे ते अटकून गेले. पण ती तिच्यातच त्यांना अंतिम तिसऱ्या जन्मामध्ये कृष्ण स्मरणाची आठवण झाली. अर्थात ते हरणाच्या शरीरात होते तेव्हाही त्यांना आठवण होतीच, आणि अंतिम क्षणी कृष्ण स्मरण आवश्यक आहे, आणि त्यांचं मग उद्धार झाला. गोपींचं उदाहरण घेतलं तर काय होईल की गोपींना स्वर्ग, मुक्ती, सिद्धी हे काही कळत नव्हतं, आणि ते हवं पण नव्हतं. त्यांना फक्त कृष्णांची सेवा हवी होती, आणि कृष्ण त्यांच्या डोळ्यापुढे पाहिजे होते, आणि हीच सर्वोच्च सिद्धी आहे. तर आपल्याला याच्यातून सार काय मिळतं? संसार दुःखालय आणि अशाश्वत आहे. आत्म्याचे खरे घर दुसरं, आत्म्याचे खरे घर कुठं आहे? भगवत धामात, गोलोक वृंदावन. महात्मा म्हणजे पूर्णपणे कृष्णावर आश्रित भक्त. 3. 4. कृष्ण प्राप्तीनंतर पुनर्जन्म नाही, परत या भवसागरात आपल्याला गटांगळ्या खाव्या लागणार नाहीये. 5. भक्ती हीच परमसिद्धी आहे, आणि जेव्हा आपल्याला भक्ती प्राप्त, कारण पहा आपण आज दुःखात आहोत, पण जसं जसं आपण कृष्णाचं नाम घेतो, भगवद्गीता भागवतम ऐकतो, जप करतो, कृष्ण प्रसाद खातो, भक्तांचा संग करतो, तर त्यामुळे काय होतं? आपल्याला परमसिद्धी प्राप्त होते. परमसिद्धीच येते, आणि जीवनाचा जो उद्देश आहे कृष्ण प्रेम जागृत करणे, जे आपण सकाळी 10 नाम अपराध जे म्हणतो जप करायला सुरुवात करण्या अगोदर, त्यात कृष्ण प्रेम प्राप्त करणे हा आपला उद्देश असं आपण म्हणतो. तर भगवद्गीतेतील हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण जेथे कायम राहण्यासाठी आलेलो नाही, आपण कृष्णाचे आहोत. आपण कृष्णाकडे जायला हवं. संसारातील दुःख, संघर्ष, यश, अपयश, पाप, पुण्य हे सर्वांच्या पलीकडे एक शाश्वत धाम आहे. कसं आहे ते तो धाम? तेथे जन्म नाही, मृत्यू नाही, भय नाही, भक्त प्रेममय सेवा आहे. न तद्भास येते न शशांक न सूर्य तद्धाम परमम मम. भगवंताने आपल्याला सांगितले 15व्या अध्यायामध्ये, तर आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. विश्वास ठेवून आपण त्या आपल्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. या जगती आलो प्रवासी म्हणून, क्षणभंगुर हा सारा वास, सुख दुःखाच्या लाटांमध्ये हरपला जीवनाचा श्वास. धन वैभव हे राहणार नाही, किती क्षणभंगुर ठरेल कृष्ण नामाच्या छायेखाली, जीवन माझे सफल होईल. पुन्हा नको हा जन्म मरण, नको मायेचा हा पेत, गोलोकाच्या त्या वाटेवर कृष्ण धर माझा हात रे, कृष्ण धर माझा हात रे, कृष्ण धर माझा हात रे. कृष्ण प्राप्तीची हीच जीवनाची परमसिद्धी आहे. संसारा मुक्काम नसून प्रवास आहे. म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म कृष्ण स्मरण व कृष्ण सेवेत अर्पण करूया, आणि मग म्हणूया हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे
आणि प्रल्हाद महाराजांनी पण त्यांचे जे वर्गमित्र होते त्यांना हेच सांगितलं की कौमारम आचरित प्राज्ञ धर्माण भगवतानीय दुर्लभम मानुषम जन्म तत् अपि अध्रुवम अर्थद. हा जो मनुष्य जन्म आहे ना हा काय आहे? दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. या मानव जीवनाचं आपल्याला सार्थक करायचंय आणि त्याच मार्गावर आपण चालत आहोत. तो विश्वास ठेवून आपण हा आपला मार्ग शेवटच्या टोकापर्यंत गाठण्याचा आपण प्रयत्न करूया. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज